पिझ्झासाठी आपल्याला लागणार आहे पनीर क्यूब, चीज, बटर, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मेयोनीज आणि टोमॅटो सॉस। पिझ्झासाठी आपण दुकानात मिळणारा रेडीमेड पिझ्झा बेस वापरणार आहोत। आता आपण कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे 2-2 भागात कट करून घेऊयात आणि या सर्व भाज्या अशा प्रकारे वेफरच्या खिसणीवर पातळ कट करून घेऊयात। या भाज्या अशाच कच्च्या न टाकता जर आपण थोड्याशा परतून घेतल्या तर पिझ्झा एकदम चविष्ट लागतो। त्यामुळे आपण कढईत थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात टाकूयात कांदा। तो जरासा परतला की आपण यात टाकूयात शिमला मिरची थोडीशी परतली की यात टाकूयात टोमॅटो। हे सर्व व्यवस्थित परतले की त्यात लसूण, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण सॉसची तयारी करूयात। यात घेतला आहे टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पिझ्झा बेसला काट्या चमच्याने अशा प्रकारे टोचे मारून घेऊयात। आता हे टोचे मारल्यानंतर त्या पिझ्झा बेसवर आपल्याला बटर लावायचे आहे। बटर व्यवस्थित पसरून घ्यावे। त्यानंतर त्यावर टाकूयात मेयोनीज पण सर्व बाजूने पसरून घ्यावे। आपण जो सॉस तयार केला आहे पिझ्झाचा तो सॉस आता यावर पसरून घेऊयात। आपण तयार केलेली भाजी ही यावर सर्वत्र पसरून घेऊयात। आता त्यानंतर वरनं टाकूयात पनीर क्यूब्स। त्यानंतर यावर टाकूयात भरपूर चीजमुळे पिझ्झा एकदम टेस्टी लागतो आणि थोडीशी चिली फ्लेक्स। आता आपण हा पिझ्झा मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिट 30 सेकंदासाठी बेक करून घेऊयात। खाण्यासाठी तयार आहे भन्नाट स्वादीचा होममेड पिझ्झा।